माझं सोलापूर न्यूज चॅनल. कोल्हापूरमधलं असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही असणारं पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो, आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील. आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेसमार्फत करण्यात आलेलं आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. आपण आता विचार जागा वाटपाचा काही तिढा सुटलेला आहे का किंवा तुमची भूमिका काय? आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते. एक दीड तास चर्चा सुद्धा झाली आहे. 22 जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती मिळते. काय नेमकं यातून बोध द्यावा किंवा काय यातून आउटकम? तुम्ही दोन मिक्सअप करताय. MBAचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. तुम्ही जे पत्र लिहिलं होतं मला समजू दे. दुसरं, प्रकाश शेंडगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे. तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भिजत पडलेलं आहे, ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही. 1.5 तास आमची असणारी चर्चा झाली. ते कुठले कुठले मतदारसंघ याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. 4 सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीसोबत काही चर्चा झाली का? कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले. संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावांचं स्वीकारलं असतं तर बरं झालं असतं. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे आता पण म्हणतायत की प्रकाश आंबेडकर जे ते कोणी टाकत असतात. कोणी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते. दोन गोष्टी आहेत त्यात. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोंगडं ते दिवस भिजलं नसतं. तुम्ही सगळ्यांनी असणारं टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे, आवाज द्यायला लागले, बांग द्यायला लागलेलं आहे की 10 जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे. 5 जागांवरती NCP, शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे. ही न्यूज माझ्या अंदाजानं एक 8-10 दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असता. पण सगळा टार्गेट हाच राहिला की
वंचित जागा देत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही. तिथे आमचाच प्रश्न होता. त्यांचंच भांडण मिटत नसेल, त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं. आपण आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही. तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे? त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे? तोपर्यंत तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार? आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार. नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी हाताळाव्या. त्यामुळे आम्ही असं कुठे थांबलोय असं नाही आहे. आम्ही असारा मूववरती आहोत. राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटाघाटी होत नाहीत, काही बोलणं होत नाहीये. तुम्ही त्यांच्याकडे 7 जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या 7 जागा तुम्ही द्यायला पाहिजेत. जर स्थानिक पातळीवरती हा काय तुमचा समाज काँग्रेससोबत होत नसेल तर दिल्ली पातळीवर आम्ही असारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही. ते पत्र आम्ही असारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारं लिहिलेलं आहे. रमेश त्यांचे असणारे जे EICC ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असणारा नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारं एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या 7 जागांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे. नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही तुमच्या 7 जागांच्या 7 जागांसंदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं, पत्रांचा अजून कोणता रिस्पॉन्स आलेला नाही. बरोबर आहे. जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींची या संदर्भात संवाद साधणार आहात का? तुमची काही भूमिका घेण्यापूर्वी अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही. तुमच्या 7 जागांचा अर्थ असा काढायचा का की काँग्रेसने 7 जागा आम्हाला कळवाव्या, त्या 7 जागांवर वंचित पाठिंबा देईल, उर्वरित 41 जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे? तो निर्णय आम्ही नंतर घेऊ ना. 26 तारीखपर्यंतचं तुम्ही अल्टिमेटम 26 तारखेच्या नंतर आम्हाला तो निर्णय घ्यायचा. मवियाला काही आम्हाला कोणाला विचार कळवण्याची गरज नाही. आम्हाला जे कळवायचं आहे ते पब्लिकला कळवायचं, वोटरला कळवायचं आहे. सर याला जोडून प्रश्न आहे की तारखेपर्यंत जर निर्णय होत नाहीये, समजून होत नसेल तर तुमची भूमिका ही स्वतंत्र असेल काय? एकला चलोर याची भूमिका घेणार. मी तुम्हाला सांगितलं ना 26 तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडतो. सर, एकीकडे तुम्ही असं म्हणत आहात की 7 जागांचा प्रस्ताव काँग्रेस सोबतचा तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतात, मात्र दुसरीकडे मवियाचे नेते म्हणत आहेत की वंचित ही आमच्या सोबतच आहेत, आम्ही वंचितला सोबतच घेऊन चालवतो. तर कुठेतरी दुमत दिसतंय का? आम्ही असं यांचं जर जमलं नाही तर त्याच्यामधला आम्ही असा चॉईस हा दिला की काँग्रेसच्या 7 जागा ज्या आहेत त्या 7 जागा त्यांनी कळवाव्यात. म्हणजे मग आम्ही असं त्यांचं जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील. आणि त्याच्या तिघांनी जर 48 जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की 7 जागा तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या 7 जागेवरती. बाळासाहेब, एकीकडे तुमच्यासमोर आव्हान असणार ते महायुतीची जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे. त्यांची आता 20 जणांची यादी येणे बाकी आहे. त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे. दुसरीकडे तुमचं असं म्हणत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं घोंगडा अजूनही भिजतच आहे. तुम्ही वाट पाहताय ती 3 पक्षांची, त्या तिघांमध्ये काय ठरते त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात. तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय? महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का, किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही 26 तारखेवरून वाट पाहणार आहात? त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का? तुमची काय भूमिका जाहीर करणार? आम्ही असं गेले 3 महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलीच आहेत आमची. त्याच्यामुळे आम्ही असं आजच्या स्टेजमध्ये असणारं वेल्ड ऑइल्ड मशिनरी आमची इलेक्शनची झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असणारं हे जे
त्यांचं होत नाही, म्हणून वोटरला गॅल्वनाइज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही. आमच्या असणारं जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी, तालुका पातळीची बांधणी, शहराची बांधणी, प्रभाग, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे. त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो आम्ही अंमलबजावणी करू शकतो. 2019 प्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवरती निवडणुका लढवणार आहात का, किंवा काही स्पेसिफिक जागांवरती निवडणुका लढवणार आहात? अच्छा, आता तुम्ही हे केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता 7 जागा जेव्हा काँग्रेसमध्ये तेव्हा 48 कसं काय लढणार राजा? मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी आहे. 27 जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या 27 जागा आहेत, ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे. मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की 48 जागा लढवणार की अजून किती, मग त्या 27 जागांचा तुम्ही जो सर्वे केला होता किंवा तुमच्या माहितीत आहे, मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का, जर एकूण चालायची तुमची भूमिका असेल तर? ते अजून मी म्हटलं ना की आमची भूमिका जी आहे ती आम्ही 26 तारखेला मांडतो. पत्रामध्ये असं म्हटलं होतं की वंचितच्या प्रतिनिधींचं ऐकून घेतलं जात नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये. आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर वॉकवर झाली तिथे सुद्धा वंचितला बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून. तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहीत धरलं जाते का महाविकास आघाडीमध्ये? आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे. डिसलॉगिंग BJP हा आमचा टार्गेट आहे. त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहे त्याला आम्ही बाजूला सारतो. आम्ही त्याला काही फार मोठं महत्त्व देतो आहे असं नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत. ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही 26ला घेऊ ना. भाजपच्या जागा कमी झाल्या तर नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात. भाजपच्या जर जागा कमी झाल्या नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात देशाच्या. 200च्या खाली जर जागा आल्या किंवा 250 आल्या किंवा किती आल्या ते डिपेंडेबल आहे. मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात. समजा हे 200च्या खाली आले असं धरून चालू तर 300 जागा त्या बाजूला आहेत ना. जर 300 जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार. नितीन गडकरी कसं होणार? त्याच्यामध्ये असणारं जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्त्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जींनी असणारी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत्या आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या, तेव्हा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे. विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू? सर, विश्वासाचा प्रश्न असा दिला होता तुम्हाला. त्या 4 जागांपैकी 2 जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा एक अंदाज वर्तवला जात होता, म्हणून त्या 4 पैकी 2 जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जातं. मी काय म्हणालो की आम्हाला सरळ तुम्ही कुठून 4चा आकडा आणला हा मला माहिती. संजय राऊतांनी सांगितलंय 4 जागांचा आम्ही प्रस्ताव दिला. त्या 4 जागा कोणत्या आहे याबाबतचं गुड अद्याप उकललेलं नाहीये. त्यामुळे वंचितकडून ते सांगता येईल का की 4 जागा नेमक्या कोणत्या जागा आहेत? माझ्या अंदाजानं सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला 4 कधीच ऑफर केलेला नाही. 3 ऑफर केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या. तसं म्हटलं तर 2च जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी. त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी
संजय जे म्हणतात ते फार मोठा कॅरी केलं जाते अशी असणारी परिस्थिती आहे. सर नेमक्या तुम्हाला किती जागा पाहिजेत महाविकास आघाडीकडून? एक प्रत्यक्ष असं तुम्ही आता चर्चा ह्या टीव्हीवरनं होत नसतात. नाही, म्हणूनच विचारलं की तुम्हाला नेमक्या जागा किती पाहिजे? सर्व महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या जागेची आकडेवारी समजते. सर तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत ते केलं पडतं. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 नेते आहेत. शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत. तुम्ही ते त्यांच्याशी या संदर्भातला का सांगू शकत नाही? जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत, कोणामुळे अडखळती होते त्यांच्यामधलं त्यांनी असणारा असं एक लक्षात घ्या. त्या चर्चेमध्ये जे झालं त्याच चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या 15 जागेंवरती भांडणं आहेत. आता 15 जागेंवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार, याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असल्याला पुढे काहीच बोलू शकत नाही. आता समजा त्यांनी निर्णय घेतला की 15 जागेवरती फ्रेंडली करायचं, मग आम्हाला ठरवावं लागेल त्या 15 जागेवरती फ्रेंडली करायचं की ह्याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा. आमच्या समोरचं कोड आहे. त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार की यांचं हे 15 जागेंचं कोड उलगडतंय की न उलगडतंय. सर, शरद पवारांनी भाषणामध्ये एक महत्त्वाचं विधान दिलं. ते म्हणतात की भाजपला सत्तेत यायचे कारण त्यांना घटना बदलायची. 15 दिवसापूर्वी असं एक वक्तव्य समोर आलं होतं. तुमची प्रतिक्रिया काय आहे? 2014 मध्येच BJPने व्हेरी क्लिअर केलं होतं की आमचा अल्टिमेट एम सत्ता घेण्याचा म्हणजे संविधान बदलण्याचा. आता 2014 मध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं. किंवा मी असं म्हणेन की 1950 सालीच RSSनी व्हेरी क्लिअर केलं होतं. डिक्लरेशन आहे त्यांचं की ज्या दिवशी आमच्या हातामध्ये सत्ता येईल त्या दिवशी आम्ही हे संविधान बदलणार. हे माहीत असताना NCPने त्यांना 2014 साली न मागता पाठिंबा दिलाच होता. सर, तुम्ही काँग्रेसला 7 जागांवर सपोर्ट करू असं म्हणताय. जर यांचं ठरलं नाही, ज्या वेळेला ट्रायडेंटमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये तुम्ही उपस्थित होतात. बाहेर येताना तुम्ही असं एक विधान दिलं होतं की काँग्रेससोबत आमचं जमत नाही आणि तर त्याच काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा द्यायचं. मी काँग्रेस बरोबर जमत नाही असं कुठेच म्हणालेलो नाही. मी असं एवढं म्हटलं की चर्चा खुल्या मनाने झाली, खुल्या दिलाने झाली. त्या चर्चेशी मी असं आनंदित आहे. आणि म्हणून मी असं म्हणतोय की ॲटलिस्ट 15 जागेंचा डिस्प्यूट आहे तो तरी मान्य करण्यात गेलेला आहे. तिथे ठाकरेंसोबतची तुमची आघाडी अजूनही आहे का? भीमशक्ती शिवशक्ती तुम्ही जाहीर नाही, माझ्या अंदाजाने ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो. याचं कारण की आता 4 पार्टी ॲग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत. जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असं अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू. त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले. त्याच्यामुळे आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही. आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही. मग महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर पुन्हा एकदा तुमच्यावर युती केली जाऊ शकते, कारण ही युती जेव्हा झाली ती महानगरपालिकेच्या अनुषंगाने. असं काहीच आमचं हे नव्हतं त्यावेळेस की महानगरपालिकेपुरती आणि विधानसभेपुरती आणि लोकसभेपुरती नाही. असं काही नाही. पक्षाची युती झाली. एक मिनिट, जालन्याची जी जागा आहे मनोज जरांगे जर लढतात तर आपली भूमिका त्याबद्दलची काय? त्यांच्या देखील नावाची चर्चा. मला वाटतं उद्यापर्यंत थांबलं पाहिजे, कारण का 24 तारखेला जरांगे पाटील यांनी त्यांची बैठक बोलवलेली आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.